भले तो तुमचा मुलगा असो, तुमची बायको असो, तुमचे आई वडील असो, तुम्हीच सन्मान द्यावा लागतो. तुमची बायको तुमच्या आईबापाचा सन्मान करत नाही म्हणून तुम्ही बोंबलतात. तुम्ही किती सन्मान केला आईबापाचा? तुम्ही तुमच्या आईबापाचा सन्मान करत नाही, मग ती काल आलेली बाई ती का सन्मान करेल? लोक म्हणतात बाई आल्यानंतर घरं फुटली, पण फुटायला तुम्हीही कारणीभूत होते ना. तुम्ही समजवलं का नाही? जेव्हा एखादा नवीन व्यक्ती तुमच्या घरात येतो तेव्हा तुमचं कर्तव्य बनतं की त्याला समजवणं, त्याला राहणीमान शिकवणं, काय बरोबर काय चूक हे शिकवणं. कदाचित ते तिच्या घरातील पूर्वजन्माचे पूर्वाग्रह घेऊन आलेले असेल तुमच्या घरामध्ये. तुमची जिम्मेदारी नाही तिला समजवायची. त्या नवीन व्यक्तीला समजवून तुमच्या पद्धतीने जीवन जगायला तयार करणं, तिला विश्वासात घेणं. बाहेरचा व्यक्ती येऊन फायदा तेव्हाच घेतो जेव्हा तुम्ही कमजोर निघता, तुम्ही कुठेतरी कमी निघता, तुम्ही कुठेतरी अपमान करता, त्या व्यक्तीला त्रास देता. तुम्ही त्या व्यक्तीला त्रास देणं बंद करा, तुम्ही त्याचा सन्मान करायला शिका. बाहेर जेवढं चाटण्यामध्ये वेळ वाया घालवता ना, त्याच्यापेक्षा थोडं कमी जरी वेळ देता आला तरी द्या, पण आपल्या घरी असणाऱ्या आपल्या बायकोला, आपल्या मुलांना आणि आपल्या आईवडिलांना जरा योग्य सन्मान द्यायला शिका. त्यांना तो सन्मान द्यायला शिका. त्यांच्या काही चुका दुर्लक्षित करायला शिका, ज्या करण्यायोग्य असू शकतात. जिथं ते चुकतात तिथं त्यांना समजावून सांगा, ही चूक झाली नाही पाहिजे पुन्हा. विश्वासात घेऊन प्रेमानं नातं हाताळायचे का. जेव्हा तुम्ही हे प्रेमानं नातं हाताळणार ना, तेव्हा कुटुंब व्यवस्था व्यवस्थित टिकते. नाहीतर नात्यांचा बाजारच मांडला जातो. नाहीतर त्याही बाईमध्ये ही भावना निर्माण होते की मीही बाहेर कामाला जाते, मीही कमवून आणते, मग सगळं काम मीच करायचं का. हा जेव्हा भाव तयार होतो ना दोघांच्यामध्ये, कुटुंब व्यवस्था तुटायला चालू होते. जेव्हा दोघांच्यामध्ये हा भाव निर्माण होतो की मीही काम करते आणि मीही काम करतोय, मी दिवसभर काम बाहेर करतोय, दिवसभर मरतोय, तेव्हा तू 2 वेळचं खातेस, अशी भावना जेव्हा निर्माण होते, तेव्हा समोरच्याला तुम्ही जेव्हा हीन समजता, तेव्हा तो व्यक्ती संधीचा फायदा उठवतो. त्याला संधी मिळताच तो त्याचा फायदा उठवतो. त्यामुळे तुम्ही संधीच देऊ नका. तुम्ही मदत करा. स्वतःच्या घरासाठी काम केल्यानं काही वाईट होत नाही. मित्रांच्या बरोबर टवळक्या मारण्यापेक्षा, गप्पा मारत बसण्यापेक्षा सन्मान द्यायला शिका. बाहेर जेवढा तुम्ही सन्मान देता, बाहेर जेवढा नालायकी दाखवता, जेवढा सन्मान देऊन दाखवता, सर करून दाखवता, त्यातले 1% जरी